चहा घेऊन सुरू करूया. कसली थंडी पडल्या. मला काय चहा? चहा लगी सुरू करून टाकू. ते नाही वहिनी, तुम्ही अचानक कसं काय गोट्यात मीटिंग बोलवली सा? अहो ते वहिनी साहेबांनी जनसंपर्क कार्यालय मांडले चौसुपीत. अहो वहिनी तुम्ही अडवलं म्हणून आता चांगलं उतरून ठेवलं असतं तिला. सूरज भाऊजी, आपलं ठरलंय ना, राजकारणावरून आपल्या घरात वाद होऊ द्यायचे नाही. आणि अहो, इथे काय वाईट आहे? आपल्या पॅनलचं नावच जय किसान पॅनल असं आहे, शेतकऱ्यांचं पॅनल. आणि शेतकऱ्यांना गोठ्याची अडचण नसतेच कधी. बरं, आता आपण जागेत न अडकता आपल्याला इलेक्शन कोणत्या मुद्द्यावरनं लढवायचे त्याचा आधी विचार करू. हा होय. अहो निवडणूक लढवण्यासाठी मुद्दे तर पाहिजेतच हो. कुठले मुद्दे असावेत? काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यात पहिला मुद्दा राणादाचा. अहो लोक राणादा सांगतील त्यांना मतदान करणार. अहो राणादाच वहिनी साहेबांच्या बाजूने असतील तर बाकीचे मुद्दे घेऊन करायचं काय? होय, आपण एक काम करूया, राणादाला आपल्या बाजूनच ओढून घेऊया. नाही. हे शब्दात अडकलेत, त्यामुळे हे जाऊबाईंच्याच बाजूने राहणार. आपण आपलं बघू. अहो अवघड काय त्याच्यात. अहो म्हणून तर गावच्या भल्याचा मुद्दा ठरवायचे तो. लोकांनी मुद्दा पटलं की मतं देतातच की. अहो संगीता, इलेक्शन कसं असते माहिती नव्हतं मासनी. मला तर वाटतंय वहिनीने ढिगाने आश्वासन द्यायला पाहिजे बघा. होय, गावात चकाचक रस्ते करू, मोठी शाळा बांधू आणि गावात दवाखाना बांधू, शिक्षणासाठी अनुदान वगैरे असं काय काय लय आणायचं आहे. गावात हे आणू ते आणू, हे करू ते करू, असं काय काय सांगून टाकायचं. अजिबात नाही. आपण अशी कोणतीही आश्वासनं द्यायची नाही. आपण जे योग्य आहे आणि आपल्याला जे करणं शक्य आहे अशीच आश्वासनं द्यायची. हे पण चांगलं आहे. नाही, त्यापेक्षा साड्या. साड्या वाटत म्हणजे बायकांची मत कशी एकदम फिक्स. त्यापेक्षा पैसे वाटले तर. हो नको वहिनी. अहो आजकाल माणसं पैसे घेतात एकीकडनं आणि मतदान करतात दुसरीकडेच. कोणाचा भरोसाच नाही राहिला. काय होईल की नाही? हा माझा ऐका, पैसे देताना देवाची, त्यांच्या घरातल्या माणसांची त्यासनी शपथ घ्यायला लावायची. झालंय का तुमचं सगळ्यांचं बोलून? काय झालं? समजांचं बोलून झालं. आता फक्त यातलं करायचं काय काय तेवढं सांगा. काहीही नाही. आपण यातलं काहीच करायचं नाही. आपल्या पॅनलचं नाव जय किसान पॅनल आहे. आपण अशा वाईट गोष्टी करायच्या नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणाचं राजकारण करायचं. आपण काय करायचं नाही. काय या आयडियाच्या युनिव्हर्सिटीनं काही सूचना झाल्या हो. असा काहीतरी मुद्दा पाहिजे की नाही की त्यावरनं गाव पेटलंच पाहिजे. पण काय मुद्दा काय? अवद्या, ते डोसकं चालवायचं औषध घेतलं नाहीस? हे सच्चा कुठं आहे आपण आणि काय बोलायलायस मर्दा? अंजली मला एक सुचलंय. बोलू मी? बोला. हे बघा, आपल्या गावात दारूबंदी आहे. खरं ती बाहेरून यायची तशी येत्यात काय तेव्हा. म्हणजे बघा आता या गावामध्ये आधीचे पिंडक्या निवूत आणलाय, त्या बायका बी वैतागल्यात पिंडक्या नवऱ्यासनी. तेव्हा या दारूच्या प्रश्नाला हात घातला तर. हा, हे बेस्ट आहे. हा चांगला मुद्दा आहे.
म्हणजे दारूतून विषबाधा झाली हे सगळ्यांना माहितीच आहे. मग आपण जर का सगळ्या महिलांना एकत्रित करून दारूचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर सगळ्या महिलांची साथ आपल्याला मिळेल आणि आपण जिंकू. बेस्ट. राहू द्या, एक नंबर आयडिया की. वहिनी म्हणजे कसं आहे, माझी जशी वाट लागली होती तशी दुसऱ्या कुणाची वाट लागायला नको. काय होत्या होय, अहो आपल्यावर कंट्रोल असलं की नाही काही प्रॉब्लेम येत नाही हो. कंट्रोल वगैरे काही नाही, थोडी काय आणि जास्त काय, दारू ही वाईटच असते. करेक्ट आहे तुमचं. हा तेव्हा आपण एक ठरवूया, ह्या गावात ही वाईट गोष्ट नकोच. आपला पहिला मुद्दा ठरला तर दारू बंदी. आता याच मुद्द्यावर ना रान पेटवून लावूया काय. ठरलं तर बघ. राहू द्या, तुझं काय? आता या गरिबाचं काय असणार, तुम्ही म्हणाल तसं ह्या मुद्द्यावर ना आपण गाव एकदम पेटवून टाकू. या सगळी चालतंय. चला मिळवा. नाही साहेब, आता बघा तुमचं डोसकं कसं गार होतंय बघा मालिशनं. कायमच गार करू नकच म्हणजे झालं. नाही चंदे, हा काय ग यो कसला हुर्रे हुर्रे आवाज आहे रातच्याला. साहेब रावा संकट खेळत तर बसल्या नाही ना बा अपोजिट पार्टी. जय किसान वाल्यांना खूळ तर लागलं नाही ना बा. नाही अगं नाही काय नाही, माझं हुर्रे हुर्रे काय चाललंय. अहो उद्या अख्खं गाव पेटवायच्या गोष्टी सुरू होत्या म्यावर येताना. काय अरे देवा. नाही आम्ही काम करतो, आम्ही का नाही आम्ही आमच्या पप्पांच्या घरी निघूनच जातो उद्याच्या उद्या. गावात काय अडचणी नाहीत म्हणून डायरेक्ट गाव पेटवणार आहेत. नाही नाही नाही, ही समधी पेटवा पेटवी होऊ दे आणि आम्हाला पेटवलं आम्ही त्याच्यामध्ये मेलो बिलो म्हणजे पंचायत व्हायला ना आम्ही जातो. नाही ताई साहेब, तसं पेटवणं नाही. गाव कुठल्या तरी मुद्द्यावरनं पेटवायची भाषा सुरू होती बघा. असं म्हणायलास होय. अगं पण सध्या गावात असा पेटवण्याचा मुद्दाच कुठला आहे ग. हा खरं आमच्या सासऱ्याच्या कृपेने समदा आलबेल चालू आहे बघ. सुधारणेसाठी इलेक्शन साठी कुठलाच मुद्दा सापडणार नाही बघ मास्तरनीला. अव ताई साहेब, ती मास्तरीन हुशारी जाऊन काय ना काय तर मुद्दा काढलच. आपल्याकडे बी काय तर मुद्दा पाहिजे का नाही इलेक्शन साठी. अगं काय खुळी आहेस का काय तू. आपल्याकडं हुकमाचा एक का असताना काय गरजच नाही मुद्द्याची. ताई साहेब गॅरंटी आहे का तुम्हाला. अव त्या मास्तरणीचं बी तेवढंच वजन आहे गावात. चंदे, त्या मास्तरनीचा बागुल बुवा दाऊ न कसा आमासनी. एकदा का ठोकळ्याने सांगितलं वहिनी साहेबांना मत द्या की गावाला दिलीच पाहिजेत. जगात एक नंबर बॅटिंग असं म्हणत भोपळ फोडत नेहमीच हारते बघा आपली क्रिकेटची टीम. तसं व्हायला ग बघा ताई साहेब, तुम्ही लई बी गाफील राहू नका. ठीक आहे, आम्ही एक काम करतो, आम्ही उद्याच एक जंगी सभा भरवतो ज्याच्यामध्ये फाड 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 भाषण करतो आणि ठोकळ्याला जाहीर करायला लावतो की वहिनी साहेबांनाच मत द्या. आयडिया एकदम बेस्ट आहे बघा. परत ताई साहेब सभा जंगी होईल का. म्हणजे तुमचं भाषण ऐकायला गावातली लोक पाहिजेत का ना ग. ते ठोकळा मास्तरीन कधी चिंतणार नाहीत एवढं वाईट असतंय बघ तुझ्या मनात आमच्याबद्दल. नाही होत आहे साहेब. नाही काय नाही, काय नाट लावल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही बघ तुला. हे बघ चंदे, लोकांना जमवणं हे राणा भाऊजींचं काम आहे आणि तेवढं जमल त्याच नाही. जमल का नाही. हा जमल 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 की. आता या ठोकळ्याला लवकरात लवकर कामाला लावलंच पाहिजे. कुठे आहे आपला हुकमी अक्का. राणा, अरे तू लय दिवसांनी दिसला की राणा. मला एक गणित कळत नाही. इंचू बैल म्हैस कुत्रा
घोडा हे सगळं कुणी उडकून काढलं असेल रे? आता आपण टीव्ही बघतो पण आधी माणसं फक्त शेती करायची. मग रातच्याला आकाशात तारा बघत बसायची. तारा बघताना त्यासने आजूबाजूच्या गोष्टी दिसायच्या आकाशात. त्याचे नाव पडत गेली. गाना हे बी लय दिस झालं बघ तारं मोजायचं मोजायचं म्हणते. पण आता ह्या आयुष्यात जमल असं मला काय वाटत नाही बघ. खुळ्या, अरे तारा मोजणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. न दिसणारे बी लई तारा असतात आकाशात. गाना म्हणजे त्यांच्या बी वेगवेगळ्या गोष्टी असतील ना बरं. म्हणजे असं बघ, एक हरिण असते. त्या हरणाची शिकार करायला एक शिकारी येतो. त्या हरिण त्या शिकाऱ्याला म्हणते माझी शिकार कर, पण त्याच्या आधी मी माझ्या पिलाला जाऊन भेटून येतो. शिकारी म्हणते बरं ये जा भेटून. हरिण आपल्या पिलाला भेटायला घरला जाते. पिलासनी त्या शिकारची सगळी गोष्ट सांगते. मग पिलं आणि हरिण त्या शिकाऱ्याकडे एकदम जातात आणि ते शिकाऱ्याला म्हणतात मुझे पहिले मार, मुझे पहिले मार, मुझे पहिले मार. शिकाऱ्याला काय कळतच नाही. तो शिकारी कुणालाच मारत नाही बघ. ते बघ तो 3 तारांचा बाण अजून तसाच आहे बघ धनुष्यात. या अशा गोष्टी वय बरकत. आपल्या पूर्वजांनी माणसाची समज यावी म्हणून अशा गोष्टी तयार केल्या. जेव्हा आपल्या घरावर एखादं संकट येतं तेव्हा आपल्या घरातल्या समजांनी एक होऊन त्याचा सामना केला की ते संकट टळून जातं असं सांगायचं होतं आपल्या पूर्वजांनी. पण तू तसं वागतोस काय वागतोस? अरे वहिनींच्या विरोधात उभा राहिलायस तू, स्वतःच्या बायकोच्या विरोधात. पूर्वजांच्या शिकवणी सगळ्या इसरच गड्यात. माहित आहे मला. मी जो काय निर्णय घेतलाय तो कुणाला बी पसंत नाही. मी तरी काय करणार. मी जर वहिनींच्या मागे उभं राहिलो नसतो तर घर फुटलं सर. मागच्या टायमाला वहिनी घराच्या वाटण्या येगळवायची भाषा करत होते. परत तसं होऊ नये, मग घर एक राहावं म्हणून मी प्रयत्न करतोय रे. अरे पण राणा तू अंजली वहिनीच्या विरोधात उभा राहायचं त्याचं काय? मी त्यांच्या विरोधात कधी बी जाणार नाही. आणि हा अंजली बाईसनी अडचण होईल असं काय बी करणार नाही मी. राणा एवढ्याने हे भागून चालणार नाही. तू त्यास मदत बी करायला पाहिजेस. मी कशी करणार. मी तर वहिनींच्या बाजूने आहे ना व. वहीच तो बोला मै अंजली वहिनीच्या विरोधातच आहेस ना व. घर एकत्र करायला जसं वहिनी साहेबांचं तू मागं राहिलाय तसं अंजली वहिनीची मदत करायला पाहिजेस तू. कशी करणार. मला काय विचारतोस ते तुझं तू बघ की. हा अंजली वहिनीची जर तू मदत केलीस तरी मी तुला मानलं गड्या. होय हा हे बरकत. अरे अरे काय झालं. अरे उठ. अरे काय झालं. अंजली बाईसनी मदत करायची आयडिया खावल्या मला. कुठली. होय पण ती आता चर्चा केली पाहिजे. चल तू ह्यावर. आता कुठे थंडी अरे चल उठ लवकर. उठ उठ लवकर. अरे मदत तुम्ही कधी दिली होती? चप्पल घाल, चल. अरे पण थंडीत कुठून झालाय. अरे शटर तर कधी की. आणि मग तो राजकुमार राक्षसाला पळवून लावतो. आणि मग पुढं आता पुढे काय संपली की गोष्ट. मग अजून एक सांग. अजून नाही हा. चल चल आता झोपायचंय लवकर. उद्या सकाळी उठून तालमीत जायचंय, शाळा आहे. झोप 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 लवकर. जोरात तू पड मग. हा थोपटते. माऊ मला झोप येत नाही. राणा कुठे आहे. ते कामात असते. सगळं काम रात झाली की. अरे तुझं निवडणुकीच्या कामात असतील. झोप तू. मग तू बी उभे राहिलेस की. मग तू कशी काय घरात. माझी गोष्ट वेगळी आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. झोपा लवकर. मग राणा दादा त्याची गोष्ट सांगायला लाव. ते परत आले की सांगते मी. नाही तू आता फोन लाव. फोन बिन काही नाही हा लाडू. चल झोप लवकर. आत्ताच्या आत्ता लाव फोन. लाव म्हणजे लाव. बरं बरं ऐकणारच नाहीस ना तू. लावते.
इकडं नको बाबा ती मावशीला डेंजर आहे अजिबात नको. अरे आता या टायमाला कोणाचा फोन आला? अंजलीबाईंचा असणार बघ म्हणलं ना मग अंजलीबाईंचाच आहे. बोलू नकोस का? हॅलो अहो कुठे आहात तुम्ही? ते मी गावातच आहे. अहो कधी येत आहे? लाडू इथे झोपत नाहीये. तुम्ही आल्याशिवाय झोपणारच नाही असं म्हणतोय तो. त्यांना सांगा मी कामात आहे. काम झालं की लगेच घरला येतो. बरं कधीपर्यंत होईल का? होईल होईल. तुम्ही पटातीशी झोपून टाका. कसलं काम? कुठलं काम? ते आपलं ते इलेक्शनचं. पण अख्खं गाव झोपलं असेल. तुम्ही काय करताय? काय नाही कामच करतोय. तुम्ही झोपा मी आलो. अहो पण कसलं काम ते तर सांगा. कसलं काम करतोय? प्रचार प्रचाराचं काम करतोय. सगळे झोपलेले असताना कसला प्रचार करताय तुम्ही? ते आल्यावर सांगतो तुम्हाला. तुम्ही झोपा की. अजिबात नाही. मी झोपणार नाहीये. मी जागी आहे. तुमची वाट बघते. लवकर या. माऊ मला बोलायचं होतं की. अरे ते आता कामात आहेत. नंतर बोलतो म्हणाले. तू झोप लवकर. चल. आता घरला गेल्या वहिनीशी काय सांगणार तू? बघतो सांगतो काय तर. पण आपलं ठरलं तसंच करायचं काय. होय काम झालं की झालं. लगेच घरला जायला पाहिजे. अंजलीबाई म्हणतात वाट बघतोय म्हणून. सावकाश ठेव. काम कर. झालं मस्त वाटतंय. अरे भारी भारी. आता होईल का नाही दणकट प्रचार? होय पण ते नाही हा. राहणार. ते कुणी लिहिलं कसं काय ओळखायचं? काय बी गरज नाही. गरज नाही कशी काय? राहणार आज काय करतोयस? अरे गरज नाही कशी काय म्हणतोस तू? तू एक काम कर. तू तुझं नाव लिखाली तिथं लिह. माझी वहिनी माझ्यावर बडकू देत. बरकत आपण अपोजिट पार्टीत आहोत. आपलं नाव लिहिता यायचं नाही. अरे पण राणा असं बेवारशी शुभेच्छा कोण कोणाला देते वे? तू तुझं नाव लिह बरं खाली. तू म्हणतोयस? हा. बर ये बरकत. नाव लिहणार नाही पक्के. वहिनी आणि अंजली बसनी कळतं का म्हणे शुभेच्छा कोणी दिल्यात ते. मग तुला काय करायचं ते कर. मी चालू. थांब की रंगपैकी ना उभा इकडं. बर तुझं नाही माझं नाही. तुमचा शुभचिंतक लिहून टाकतो. तसं लिह.